नमस्कार, मैं प्रेरणा पटले और आप देख रहे हैं कारा न्यूज। नागपुर महानगर पालिका चुनाव को लेकर राजनीतिक गतिविधियां तेज हो गई है। इसी क्रम में रिपब्लिकन लोकशाही मोर्चा ने घोषणा की है कि वे आगामी मनपा चुनाव में सभी प्रभागों की सीटों पर पूरी ताकत से चुनाव मैदान में उतरेंगे। मोर्चे का उद्देश्य पुरोगामी, संविधानवादी, रिपब्लिकन और लोकतांत्रिक विचारधारा के मतों का विभाजन रोकना बताया गया है। पत्रकार परिषद में नेताओं ने आरोप लगाया कि सत्ता की राजनीति में लोकतांत्रिक मूल्यों को कमजोर किया जा रहा है और ओबीसी, आदिवासी और बहुजन समाज के साथ अन्याय हो रहा है। मोर्चा ने जनता को भरोसा दिलाया कि नागपुर महानगर पालिका चुनाव में सफलता मिलने पर शिक्षा, रोजगार, स्वास्थ्य सेवाएं, बेघरों को आवास, प्रदूषण मुक्त और भय मुक्त शहर के साथ नागपुर के दीर्घकालीन विकास के लिए ठोस योजना लागू की जाएगी। साथ ही मोर्चे ने ओबीसी, अल्पसंख्यक, आदिवासी, वंचित और बहुजन समाज पार्टी के एकजुट होकर परिवर्तन के लिए आगे आने की अपील की है। देसाई साहेब, आज आपण पत्रकार परिषद घेतली रिपब्लिकन लोकशाही वाढता मोर्चा संयुक्तपणे आपण महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरणार आहोत। काय आपला संकल्प घेऊन आपण उतरणार? सध्याची भारतातली, महाराष्ट्रातली आणि नागपूरमधली जर परिस्थिती बघितली आणि मला असं वाटतं की हा सर्व संविधानप्रेमी लोकांसाठी खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाची घडी आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन हे मोठं इलेक्शन असतं असं मी मानतो। कारण इथनं खऱ्या अर्थाने पिढ्या घडतात, विचार आणि नवीन नेतृत्व घडत असतं। म्हणून रिपब्लिकन लोकशाही मोर्चा, ज्यामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी, मायनॉरिटीज अँड डेमोक्रेटिक पार्टी, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, ओबीसी बहुजन आघाडी, ओबीसी जनमोर्चा, सीटू, राष्ट्रीय मुस्लिम परिषद, त्यानंतर आमची बहुजन मुक्ती पार्टी आणि आरपीआय गट, हे सगळे सोबत आहेत। इतरही बऱ्याचशा पुन्हा संघटना आणि पक्ष आमच्यासोबत जुळत आहेत। आनंदाची गोष्ट आहे की पूर्ण 151 सीटा आम्ही लढण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि जवळपास 55 ते 60 आमच्याकडे आतापर्यंत जे काही लोकांच्या इच्छा आणि निवेदन आहे ते पोहोचलेले आहेत। आमचा उद्देश हा आहे की या भारताला जर खऱ्या अर्थाने एक चांगली सक्षम लोकशाही, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होती आणि जे फुले शाहू आंबेडकर, शिवरायांचं आणि बिरसा मुंडांचं जे स्वप्न आहे ते जर साकार करायचं असेल तर अशी प्रामाणिक माणसं ही राजकारणामध्ये आली पाहिजेत। आणि जेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, दुर्दैवाने आमच्या बहुजन समाजाने ते सत्य स्वीकारलं नाही आणि ज्या विचाराला आज आपण पोचतो आहोत किंवा शिव्याशाप देतोय किंवा ब्लेम करतोय, त्यांना मात्र त्याचं महत्व कळलं आणि ज्यांचं वैचारिक नातं नाही आहे, ज्यांचं कुठे एक दुसऱ्याशी कुठल्याही प्रकारचे वैचारिक संबंध नाही आहेत, असे जे काही शक्ती आणि जे पक्ष आहेत ते एकत्र येऊन या विदर्भाचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण त्यांनी आपल्या हातात घेतलं। खऱ्या अर्थाने संविधानप्रेमी लोकांनी आता एकत्रित येणं गरजेचं आहे। मग समजून चाललं की देश पातळीवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर आज बीजेपी 32 पार्ट्यांना जर एकत्र घेऊन चालतं किंवा जी काँग्रेस प्रणित आघाडी आहे ती जर 22 पार्ट्यांना जर एकत्र घेऊन चालतं, तर मग फुले शाहू आंबेडकर विचारांची, शिवरायांच्या विचारांची, बिरसा मुंडांना मांडणारी जी माणसं आहेत, या सगळ्यांनी जर 100 पार्ट्या जरी असेल तर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर ही चळवळ लढली आणि पुन्हा जर एक सक्षम लोकशाहीमध्ये विपक्ष नावाचा आता कुठला पर्याय उरला नाही, तो जर पर्याय जर आपण दिला तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने लोकशाहीची ती एक फार मोठी यशस्वी वाटचाल राहील आणि त्या वाटचालीचे प्रणेते आम्ही व्हावं म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टी, त्याच्यानंतर जे काही ओबीसी दल आहेत किंवा आमचे SC ST बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत आणि सगळे जे बहुजनवादी विचारांचे, विशेष करून संविधानाला प्रामाणिकपणाने मानणारे जी मंडळी आहेत, ही सगळी आमच्या सोबत आहेत। त्याच्यामुळं आमची लढाई पुण्यासोबत आहे असं म्हणण्यापेक्षा ही खऱ्या अर्थाने आमच्या परीक्षेची घडी आहे आणि त्या परीक्षेमध्ये बहुजन लोकांनी आपला 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू या तत्वावर आपल्या मतांना कुठल्याही प्रकारचं आपण जे काही खरेदी मूल्य आहेत ते न ठरवता आपलं जे काही संविधानिक मूल्य आहेत आणि मताचं मूल्य आहेत ते प्रामाणिकपणाने जपावं। आणि हे प्रयोग यशस्वी कालही झाले होते, आजही होत आहेत, उद्याही होतील। उदाहरणार्थ एक बुट्टीबुरीमध्ये आमच्या गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून 22 पैकी 18 जर उमेदवार आम्ही निवडून आणलेत
नगराध्यक्ष जर निवडून आणलात तर ते फार मोठं यश आहे. ते जरी प्रासंगिक असलं तरी या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या उद्याच्या राजकारणाला कलाटणी देणार आहेत असं मी मानतो. दुसरं एक उदाहरण मला सांगायचं मुद्दामून सांगतोय की ज्यांना आपण खूप शक्तिशाली मानतो, जेव्हा त्यांनी पूर्ण पैसा ओतून एकाच परिवारातल्या 6 लोकांना तिकिटा दिल्यानंतर 6च्या 6 जर त्या विशिष्ट विचाराच्या विषारी प्रवृत्तीच्या लोकांना जर इथल्या वोटर्सनी हरवलं असेल तर मला असं वाटतं की त्या बुटीबोरीच्या आणि तिथल्या प्रयोग करणाऱ्या लोकांना आम्ही सॅल्यूट करतो. आणि तशीच वैचारिक चळवळ ही नागपूरच्या या भूमीमध्ये झाली पाहिजे, कारण नागपूरची भूमी ही काँग्रेसच्या विचारांची किंवा RSSच्या विचारांची आणि आमच्या फुले शाहू आंबेडकर विचारांची, बिरसा विचारांची ही जननी आहेत. परंतु एक चुकीचा विचार आज पैशाच्या भरोशावर आणि सगळ्या स्वायत्त संस्था आपल्या कब्जात घेऊन लोकांना वेठीस धरत आहेत. मला असं वाटतं की बाबासाहेबांचा विचार, दीक्षाभूमीचा विचार, बिरसा मुंडांच्या या विचारांची जी क्रांती इथून निर्माण झाली, ओबीसींचे विचार इथूनच निर्माण झालेत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना उद्या आपण नमन करतायत, उद्या त्यांचा जयंती दिवस आहे. तर मला असं वाटतं की त्या निमित्ताने ही आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा यशस्वी ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. गोंडवाना गणतंत्र पार्टीचं आपण समर्थन दिलेलं आहे आणि रिपब्लिकन लोकशाही मोर्चा आपण तयार केलेला आहे. काय वाटतं आपल्याला, नागपूर महानगरपालिका 15 वर्षापासून एका सत्तेच्या हाती होती, आता आपली रिपब्लिकन लोकशाही मोर्चा याला मोडीस आणणार का? बिलकुल मोडीस आणणार आहे, कारण की याच्यापूर्वी असे कोणतेच प्रयोग झाले नव्हते. आणि आता जे सत्ता पक्ष आहे, जसं BJP पक्ष आहे एक, की ज्या प्रकारे ते राजकारणामध्ये मतदारांना पैशाच्या लोभापायी किंवा आमिष दाखवून इतर आणखी कारणास्तव त्यांना ते मतदान करण्याकरिता वळवतात, तर त्याच्यामुळे ते मतदार जागृत झालेले आहे. लाडकी बहीण असो किंवा इतर जे काही त्यांचे निवडणुकीचे फंडे असतील तर ते फंडे सर्व आज जनमानसाला माहीत झालेले आहेत. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत झालेलं शिकल्या आणि फुले शाहू आंबेडकर बिरसा विचाराच्या लोकांना सर्व समजून येत आहे. आणि SC ST OBC आणि अदर मायनॉरिटी या लोकांवरती ज्या प्रकारे अन्याय होत आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं का कुठेतरी यांना सत्यामध्ये माज आलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवायची. त्याच्यामुळे पर्यायी म्हणून हा तिसरा फ्रंट एक त्यांच्याकडे खूप मोठा आम्ही ऑप्शन देत आहे की त्यांनी जर विचार केला खरोखरच तर इथं पक्षाचा नाही, नेत्याचा नाही, जनतेचा विजय होईल. आणि जे जनतेचे विजय आज बुट्टीबोरीमध्ये झालेला आहे ते प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवलाय. त्याचे आज बुट्टीबोरीचे पडसाद नागपूरमध्ये सुद्धा उमटू शकतात. पिसे साहेब आमच्या सोबत आहे, इतर सर्व रुंजी गाडे साहेब आहेत, मधुकरजी उईके साहेब आहेत आणि इतर सर्वच 17 मुस्लिम आपले समुदायाचे ते सुद्धा जोडलेले आहेत. कारण की सर्वांचे विचार हे लोकशाही वाचवण्याकरिता आहे, संविधान वाचवण्याकरिता आहे ना. या क्षेत्रात या नागपूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे याच्याकरिता आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने या क्षेत्रामध्ये प्रयोग करत आहोत आणि आम्ही लढा सुद्धा उभारलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस आम्ही या इथल्या समस्यांना घेऊन, अडचणींना घेऊन, शिक्षणाचे असो, बेरोजगारीचे असो, लोकांच्या जनहिताचे असो, नालीचे असो, विजाचे असो, रस्त्याचे असो, जे काही अडचणी असेल, झोपडपट्टी विधारकांचे प्रश्न असो, हे सर्व प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही पाठपुरावा कलेक्टर ऑफिस असो किंवा इतर जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत केलेलाच आहे. आणि सत्तेमध्ये जर भागीदारी केली तर खरोखरच आम्ही त्यांना त्यांचे न्याय मिळवून देऊ एवढी आपण आपल्याला गवाही देतो. रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा फक्त महानगरपालिकेपुरताच मर्यादित राहणार आहे की समोर जिल्हा परिषद व पंचायत समिती सुद्धा लढणार आहे सोबत? आम्ही तर आता हे एक जो आमचा जे फ्रंट झालेला आहे, हा जो गट निर्माण केलेला आहे आम्ही, हा इथून सण आम्ही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा पुढे नेणार आहोत. आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आमच्याकडे पूर्वीपासूनच तयारी चालू आहे जिल्हा परिषद, कारण की आधी सुरुवात झालेली होती जिल्हा परिषदची. तर त्याच्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी उमेदवार सर्वच जिल्ह्यामध्ये, विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत. आणि आता सोबत आम्ही सर्व एकत्र आलो तर हा एक खूप मोठा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार. साहेब, आपण महानगरपालिकेतील जनतेला काय आवाहन कराल, कशा प्रकारे त्यांना वोटिंग करता आवाहन करणार? आम्ही एक चांगला फ्रंट नागपूर महानगरपालिकेमध्ये
नागपूरच्या मतदाराच्या समोर ठेवलेला आहे. नागपूरच्या ज्या काही समस्या आहेत, विजेची समस्या असो, रोडची असो, नाल्याची असो, पाण्याची असो, त्याचप्रमाणे आता तुम्ही बघितलं असं का नागपूर महानगरपालिका कितीतरी शाळा बंद झालेल्या आहेत. आमचा हा सुद्धा विचार राहील की तुम्ही मराठी शाळा जर बंद होत असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला इंग्रजीच्या माध्यमाच्या शाळा सुरू करता येईल आणि गरीब आदिवासी गरीब जो समाज आहे जो शिकू शकत नाही इंग्रजीमध्ये, त्यांना सुद्धा आम्ही एक पर्याय सुद्धा आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. सेकंडली एक चांगला उपाय आम्ही लोकांच्या समोर ठेवत आहे याच्यासाठी की तुम्ही बघितलं असं का जिकडे तिकडे आजकाल जो भ्रष्टाचार वाढलेला आहे, लोकांना एक सांगायचं, लोकांना म्हणायचं का बा वंशवाद तुम्ही चालवत आहे आणि स्वतः वंशवाद चालवता, स्वतःचं घराणेशाही वापरता. इथं आमचा जो फ्रंट बनला आहे इथं कुठल्याही घराणेशाही नाहीये. सगळे आपापल्या पद्धतीने व्यक्तिगत रित्या सगळे लोक भांडत आहे. सौ दिलाने, सौ मर्जीने, सौ पैशाने आम्ही हा खर्च करत आहोत यासाठी की समोरची पार्टी मोठी आहे, पैसेवाली आहे, धनदाडके आहे, लोकांना पळवून देण्याची, लोकांच्या मते विकत घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये नाही. आम्ही लोकांना हा पर्याय देत आहोत की गरीब आहे पण कोण आहे, कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. जमिनीवरच्या कार्यकर्त्याला तुम्ही निवडून द्या. आतापर्यंत तुम्ही मोठ्या लोकांना निवडून दिलं, उद्योगपतीच्या मुलांना निवडून दिलं, शिक्षण सम्राटच्या पोराला निवडून दिलं, पण आता तुम्ही जमिनीवर भांडणारा माणूस जो लोकांसाठी भांडतो आहे त्याच्यासाठी तुम्ही मतदान करावं असं लोकांना मी आव्हान करतो. ब्यूरो रिपोर्ट कारा न्यूज। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली, सोचिए एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।